Hello student, I am lecturer Deepak Ashok Davre from Jagruti Junior College, Department of Physics. Actually, we already started a topic structure of atom and nucleus. In that topic, we already studied different atomic models like Dalton atomic models, uh, Bohr's atomic model. In Bohr's atomic model, we study three postulates, and by using that three postulates, we derive the relation for energy, velocity, and also we derive the relation for Rydberg's relation. We also derive the relation Rydberg's relation. Then we focus on nucleus. In nucleus, we study isotope, isotone, and isobar. म्हणजे न्यूक्लियसचा स्टडी करताना आपण आयसोटोप, आयसोटोन आणि आयसोबारचा आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर आपण न्यूक्लियसमध्ये प्रॉब्लेम्स घेताना न्यूक्लिअर साईज, कुणाची साईज बघानो, न्यूक्लिअर साईज आपण फाइंड आउट केली होती. कोणतं रिलेशन वापरून? न्यूक्लियसची साईजचं रिलेशन काय होतं सांगा बघानो. मास नंबरवर डिपेंड होतं बघा. साईज ऑफ द न्यूक्लियस इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू a⁻⁴ असा फॉर्म्युला होता, बरोबर ना. तो कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती होती? 1.2 इंटू 10⁻⁻15. ओके. मग आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे? आता आपल्याला न्यूक्लियस मध्ये कोणता फोर्स प्रेझेंट असतो, त्याच्या प्रॉपर्टीज काय, आणि त्याच्यामुळे नेमका काय इम्पॅक्ट होतो हे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. ओके. मग बेसिकली फोर्सेस मेनी टाइप्स आहेत. Forces are many types, like a gravitational force, electrostatic force, and electrostatic force. आणि त्यानंतर आणखी एक फोर्स आहे, तो म्हणजे न्यूक्लिअर फोर्स. कोणता बघानो? न्यूक्लिअर फोर्स. कोणते कोणते मी एक्झाम्पल सांगितले किंवा कोणकोणते फोर्सेस मी जस्ट उदाहरण दिली तुम्हाला. न्यूक्लिअर फोर्स आहे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे काय, असे खूप मेकॅनिकल फोर्स पण येऊ शकतो. ओके. मग त्यातला आता या टॉपिक मध्ये आपल्याला कुठला लागणार आहे? न्यूक्लिअर फोर्स, आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला आता स्टडी करायच्या आहेत. मग न्यूक्लिअर फोर्सचा स्टडी करताना न्यूक्लिअर फोर्स, दिस फोर्स वी मोस्टली ऑब्झर्व इन अ न्यूक्लियस. हा फोर्स आपल्याला म्हणजे कुठे ऑब्झर्व, हा फोर्स आपल्याला कुठे ऑब्झर्व होतो? तर न्यूक्लियस मध्ये ऑब्झर्व होतो, म्हणून त्याला नाव काय दिलं बघा? न्यूक्लिअर फोर्स. याची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे दिस इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. इफ यू कंपेअर दिस फोर्स विथ अदर फोर्स लाइक ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मेकॅनिकल फोर्स, इफ यू कंपेअर दिस फोर्स विथ अदर फोर्सेस like electrostatic force, okay, then we observe this force is stronger than any other forces. So this force is strongest force. Okay, so I can write here, I can write here, this force is the strongest force. If you compare this force with the electrostatic force, जर आपण हा फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सशी जर कंपेअर केला तर 50 to 60 times this force is greater than the electrostatic force. म्हणजे 50 ते 60 वेळा, 50 to 60 times हा फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पेक्षा काय बनलो? ग्रेटर आहे. ओके. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला आयडिया येईल की हा फोर्स किती स्ट्रॉंग आहे. एक सिंपल मी तुम्हाला एक म्हणजे विचार करण्यासाठी एक गोष्ट सांगतो. जरा ह्याच्यावर विचार करा. आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियस आहे, ऍटम मध्ये एक न्यूक्लियस असतोय, आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. ओके. इलेक्ट्रॉन्सवर मायनस चार्ज असतो, म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो, आणि न्यूक्लियस मध्ये कोण नसतो. आता आपण न्यूक्लियसवर फोकस करणार आहोत. आता आपण कुणावर फोकस करणार बघा? न्यूक्लियसवर. पण न्यूक्लियस मध्ये कोण असतं? तुम्ही म्हणाल न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असते. कोण असते? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन, किंवा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. न्यूट्रॉनवर तर चार्ज नसतोय, इट्स ओके. खरं न्यूक्लियस मध्ये अजून कोण आहे? प्रोटॉन आहे. मग तुम्हाला असा प्रश्न पडला नाही का रे बाळांनो, की प्रोटॉन अट्रॅक्ट कसे काय झाले? ते तर ऍक्च्युअली काय व्हायला पाहिजे? ऍक्च्युअली ते काय व्हायला पाहिजे? रिपल व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे बाळांनो? रिपल. कारण दोन पॉझिटिव्ह चार्जेस मध्ये काय असते बाळांनो? रिपल्शन असते. रिपल्शन. हा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्ह चार्ज एकमेकाला अट्रॅक्ट करणार नाही, ते एकमेकाला काय करणार? ते रिपल करणार. ओके. या फोर्सला हे दोन चार्जेस आहेत, म्हणून नाव काय दिलं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा रिपल्शन असू दे नाहीतर अट्रॅक्शन असू दे, त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके. दोन निगेटिव्ह जरी असते तर त्याच्यामध्ये काय झालं असतं? रिपल्शन झालं असतं. म्हणजे थोडक्यात काय, सिमिलर चार्जेस आर रिपल्ड आणि अपोजिट चार्जेस आर अट्रॅक्टेड. ओके. म्हणजे पॉझिटिव्ह सेम झाले, ते रिपल होणार.
निगेटिव्ह निगेटिव्ह सेम झाले, ते पण काय होणार, रिपल होणार. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय होणार बाळांनो, अट्रॅक्ट. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतात, मग ते प्रोटॉन एकमेकाला काय व्हायला पाहिजे, तसं पाहायला गेलं तर काय व्हायला पाहिजे, रिपल व्हायला पाहिजे. म्हणजे तो न्यूक्लियस काय म्हणजे स्प्लिट व्हायला पाहिजे. तसं होते का ऍक्च्युअली, तसं होते काय, सच थिंग इज हॅपन इन द न्यूक्लियस, नॉट. व्हाय दिस इज थिंग इज नॉट हॅपन इन द न्यूक्लियस, ही गोष्ट न्यूक्लियस मध्ये का घडत नाही, व्हाय दिस थिंग इज नॉट हॅपन इन द न्यूक्लियस. म्हणजे तो न्यूक्लियस प्रोटॉन प्रोटॉन रिपल झाल्यामुळे स्प्लिट का होत नाही, हा माझा प्रश्न आहे. माझा प्रश्न कळाला काय बघा तुम्हाला. माझा प्रश्न असा आहे, न्यूक्लियस मध्ये जर प्रोटॉन असतील तर प्रोटॉन प्रोटॉनला काय व्हायला पाहिजे, रिपल व्हायला पाहिजे. नियम काय सांगतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय सांगतो, प्रोटॉन प्रोटॉनला पॉझिटिव्ह चार्जला काय करतोय, रिपल करतोय. निगेटिव्ह चार्जला काय करायला पाहिजे, रिपल करायला पाहिजे. मग न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतील तर ते प्रोटॉन एकमेकाला काय व्हायला पाहिजे, रिपल व्हायला पाहिजे. बरोबर ना. खरं तसं का होत नाही, याचं कारण काय. तर इथे मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. मी हेलियम ऍटमचा न्यूक्लियस घेतला. कुठल्या ऍटमचा न्यूक्लियस घेतला, हेलियम ऍटमचा. मग हेलियम ऍटम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 असतात. तुम्ही जरा न्यूक्लियसचा स्टडी करावं, तर मी इलेक्ट्रॉन मी का सांगायला लागलो तुम्हाला, because we are only studying, we are focused on the nucleus, so there is not importance about the electron, but the important thing is number of electron is equal to the number of protons. That's why atom is a neutral. म्हणून atom हा neutral असतो, कारण जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढे प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये असतात. The important thing is the number of electron equals to the number of proton. मग हेलियम ऍटम मध्ये, हायड्रोजन मध्ये कुठला ऍटम असतो बाळांनो, हेलियम. हेलियम ऍटम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. मग तुम्ही सांगा बाळांनो, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन किती असायला पाहिजे, 2 इथे दाखवले बघा. रेड कलर मध्ये मी दाखवलेला आहे, 2 काय आहेत बाळांनो, प्रोटॉन आहेत. ओके, रेड कलर मध्ये दाखवलं बघा, हे प्रोटॉन. आणि व्हाईट कलर मध्ये आपण काय कन्सिडर करूया, न्यूट्रॉन. व्हाईट कलर मध्ये 2 न्यूट्रॉन. आणि हे काय झाले, रेड कलर मध्ये किंवा पिंक कलर आहे म्हणा. रेड कलर मध्ये काय झाले बाळांनो, रेड कलर मध्ये काय झाले, प्रोटॉन. आय थिंक रेड कलर एवढा प्रॉपर दिसत नाही, आपण एक काम करूया, ब्ल्यू कलर घ्या. काय काय बाळांनो, ब्ल्यू कलर, म्हणजे तुम्हाला दिसायला बरं पडेल. एक मिनिट हा. मग हे प्रोटॉन, हा प्रोटॉन आहे, इकडे लक्ष द्या, हा प्रोटॉन आहे आणि हा पण प्रोटॉन आहे. आय थिंक मला वाटायला कलर प्रॉपर दिसत नाही, बट इट्स ओके, तुम्ही समजून घेऊ शकता. हा प्रोटॉन आहे आणि हा प्रोटॉन आहे. हे 2 प्रोटॉन एकमेकाला काय पाहिजे, रिपल व्हायला पाहिजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या नियमानुसार. बरोबर ना. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दिस 2 प्रोटॉन विल बी रिपल. बट इन द न्यूक्लियस, न्यूक्लियर फोर्स इज प्रेझेंट. ह्या न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियर फोर्स प्रेझेंट असतो. ह्या दोघांमध्ये जरी रिपल्शन असलं, जरी ह्या 2 प्रोटॉन मध्ये जरी रिपल्शन असलं, तर त्या रिपल्शन पेक्षा हा न्यूक्लियर फोर्स स्ट्रॉंग आहे. न्यूक्लियर फोर्स काय म्हणून स्ट्रॉंग आहे, त्यामुळं तो त्यांना अट्रॅक्ट करून ठेवलेला आहे. म्हणजे त्या न्यूक्लियर फोर्सनं, म्हणजे ऍक्च्युअली आपण एक एक्झाम्पल घेऊया की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे रिपल्शन जे आहे, रिपल्शन ते समजा 2 युनिट्स असेल. आता ऍक्च्युअली फोर्स हा न्यूटन मध्ये मोजतात, इट्स ओके. आता मी ते युनिट काय वापरणार नाही न्यूटन, तर तुम्ही समजा 2 युनिट. रिपल्शन समजा जर 2 युनिट्स असेल किंवा 2 अमाउंट्स असेल, तर हा जो फोर्स आहे कुठला बाळांनो, न्यूक्लियर फोर्स, याची व्हॅल्यू साधारणतः 100 असेल. किती असेल बाळांनो, 100. म्हणजे 2 अमाउंट जर त्याचं रिपल्शन होत असेल तर 100 अमाउंट तो त्यांना एकत्र ठेवायला लागला. म्हणून न्यूक्लियस हा एका, म्हणजे न्यूक्लियस मध्ये 2 प्रोटॉन एकत्र राहू शकले किंवा न्यूक्लियस मध्ये अनेक प्रोटॉन एकत्र राहू शकतात. का असं का होऊ शकतंय, कारण न्यूक्लियर फोर्स इज अ स्ट्रॉंगेस्ट फोर्स दॅन एनी अदर फोर्स. न्यूक्लियर फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स दॅन एनी अदर फोर्सेस. म्हणजे न्यूक्लियर फोर्स हा एवढा स्ट्रॉंगर फोर्स आहे, त्याच्यात भलेही ह्या दोघांचं रिपल्शन असलं, भलेही 2 प्रोटॉन एकमेकाला रिपल होत असले, भलेही हे 2 प्रोटॉन एकमेकाला रिपल होत असले, तरी तो इतका स्ट्रॉंग आहे की तरी पण तो तरी देखील, भले हे 2 प्रोटॉन एकमेकांपासून रिपल होत असले, तरी देखील तो न्यूक्लियर फोर्स त्या दोघांना एकमेकांना अट्रॅक्ट करून ठेवतो. एवढा तो स्ट्रॉंग आहे.
एक्झाम्पल दिलं की दोन फोर्स समजा ते वेगळे व्हायला लागले आणि त्यांना 10 फोर्स समजा एकत्र ठेवायला लागला, ऑब्विसली सॉरी 10 नव्हे 100, तर ऑब्विसली 100 ही क्वांटिटी 2 पेक्षा काय म्हणून ग्रेटर आहे, त्यामुळे ऑब्विसली ते दोन प्रोटॉन एकमेकांपासून रिपल होणार नाही, ते एकमेकांच्या जवळ राहणार. म्हणजे जो फोर्सची क्वांटिटी जास्त असते तो विन होणार, त्या फोर्सचा इन्फ्लुएन्स जास्त असणार. कळालं का मी काय सांगतोय? ज्या फोर्सचा इन्फ्लुएन्स क्वांटिटी जास्त असणार त्याचा इन्फ्लुएन्स ऑब्विसली स्मॉलर फोर्स पेक्षा काय असणार मित्रांनो, जास्त असणार. कळालं का? म्हणून मी इथे काय सांगितलं, न्यूक्लिअर फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स, इट इज ग्रेटर दॅन 52, इट इज हाऊ मच ग्रेटर. आपण जर याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सशी जर कंपेअर केलं तर असं आढळून येईल मित्रांनो की तो 50 to 60 टाइम्स 50 ते 60 टाइम्स न इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पेक्षा काय मित्रांनो स्ट्रॉंगेस्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची रेंज जी आहे ती खूप स्मॉल आहे. न्यूक्लिअर फोर्स इज अ व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स. त्याची रेंज फर्मी मीटर मध्ये असते, म्हणजे 10⁻15 मध्ये असते. 10⁻−15 ना, 10⁻−15. इट्स अ व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स. कळलं काय? ह्याच्यावर शॉर्ट रेंज बाकी कुठल्याही फोर्सची असत नाही. कळलं का? सो न्यूक्लिअर फोर्स इज द वन ऑफ दी शॉर्ट रेंज फोर्स. कळलं का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असू दे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असू दे, आणि त्याला कुठल्याही फोर्स बरोबर जर कंपेअर केला तर न्यूक्लिअर फोर्सची रेंज सर्वात लहान आहे, हे लक्षात ठेवा. सीईटीला विचारण्यासारखा प्रश्न आहे. कळलं का? आणि हा विचारला गेलेलाही आहे सीईटीला प्रश्न की 4 तुम्हाला फोर्स देतात, त्या फोर्स मध्ये कुठला फोर्सची रेंज सगळ्यात शॉर्ट आहे. तर कुठला फोर्सची रेंज म्हणून सगळ्यात शॉर्ट असते? न्यूक्लिअर फोर्सची रेंज सगळ्यात शॉर्ट असते. मग याच्यात उलटा क्वेश्चन विचारला जो आपण 11वीला ऑलरेडी स्टडी केला. 11वीला सगळ्यात हायेस्ट रेंज कुठल्या फोर्सची असणार? शॉर्ट रेंज कोणाची? न्यूक्लिअर फोर्सची. मग हायेस्ट रेंज कोणाची असायला पाहिजे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची. किती असते बघा? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची रेंज सगळ्यात जास्त असते. ती किती असते? इन्फायनाइट असते. किती असते? इन्फायनाइट रेंज आहे त्याची. कुणाची? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कळलं? तो आता इथं आपण त्याचा संदर्भ इथे घेऊ नका, कारण हा क्वेश्चन सीईटीला वगैरे विचारण्यासारखा आहे. ओके. त्यानंतर आहे हा फोर्स चार्ज इंडिपेंडेंट आहे. कारण बघा तसं पाहायला गेलं तर एक प्रोटॉन दुसऱ्या प्रोटॉनला काय करायला पाहिजे? रिपल करायला पाहिजे. तर तसं होते का इथं? नाही. न्यूक्लिअर फोर्स हा स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन रिमेन्स, म्हणजे अट्रॅक्शनच राहणार. कळलं का? त्यामुळे हा चार्ज वर डिपेंड नाही. न्यूक्लिअर फोर्स मध्ये प्रोटॉन असू दे, न्यूट्रॉन असू दे, ते सगळे एकत्र बांधून राहणार, एकमेकाला बाइंड केलेले असतात. म्हणजे जर हा फोर्स चार्ज वर डिपेंड असता, इफ दिस फोर्स इज चार्ज डिपेंडेंट, then obviously proton and proton get repel in the nucleus. कळलं का? जर खरोखरच हा फोर्स चार्ज डिपेंडेंट असला असता तर न्यूक्लियस मध्ये काय घडलं असतं बघा? प्रोटॉनला काय केलं असतं? रिपल केला असता, आणि त्या रिपल्शनमुळे न्यूक्लियस स्प्लिट झाला असता, फुटला असता. कळलं मी काय सांगतो ते? नक्की. म्हणजे न्यूक्लिअर फोर्स कसा आहे बघा? चार्ज वर डिपेंड आहे का? त्याला काही फरक पडत नाही. प्रोटॉन असू दे, न्यूट्रॉन असू दे, तो फोर्स न्यूक्लिअर फोर्स काय करतो? एकमेकांना बाइंड करण्यासाठी वापरतात. कळलं? किंवा बाइंड करण्यासाठी त्याचा यूज होते न्यूक्लिअर फोर्सचा. कळलं का? सो दिस फोर्स इज चार्ज इंडिपेंडेंट. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिस फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. दिस फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. न्यूक्लिअर फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. प्रोटॉन असू दे, न्यूट्रॉन असू दे, न्यूक्लियस मध्ये ते एकमेकाला अट्रॅक्ट करून राहिलेली असणार आहे. ओके. या 4 महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत न्यूक्लिअर फोर्स. कुठल्या सांगा? न्यूक्लिअर फोर्स कुठे ऑब्झर्व होतो? आपल्याला न्यूक्लियस मध्ये ऑब्झर्व होतो. कळलं का? तो फोर्सची रेंज काय बनवतो? खूप शॉर्ट आहे. इथे 10⁻15 मीटर म्हणजे काय? प्रति मीटर. स्मॉल एफ एवढी रेंज असते, एवढी शॉर्ट रेंज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय? हा जगातला सर्वात स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय? इतका स्ट्रॉंग आहे की तो 50 to 60 टाइम्स स्ट्रॉंगर आहे कोणापेक्षा? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पेक्षा. ओके. नंतर तो चार्ज इंडिपेंडेंट आहे आणि हा फोर्स नेहमी अट्रॅक्टिव्ह आहे. कळलं का? नक्की. आता आपल्याला जे स्टडी करायचं आहे त्या आर्टिकलचं नाव आहे बाइंडिंग एनर्जी. आर्टिकलचं नाव काय सांगितलं बघा? बाइंडिंग एनर्जी. ऍक्च्युअली तसं पाहायला गेलं तर बाइंड करणे म्हणजे काय? बाइंड करणे म्हणजे काय बघा? एकत्र राहण्यासाठी बाइंड. आता एक चांगलं एक्झाम्पल देतो. आपण वह्या आणि पुस्तकं बाइंड करतोय. म्हणजे काय करतोय? वह्याची जी पानं आहेत, पेजेस आहेत, ते सेपरेट होऊ नये, म्हणजे एकमेकांपासून वेगळे होऊ नये म्हणून आपण काय करतोय? बाइंड करतोय म्हणजे काय? त्यांना गम लावून एकत्र ठेवतोय आणि त्यांना दोऱ्यानं आपण काय करतोय? सील करतोय. त्यामुळे काय होते? की पेजेस एकमेकांपासून दूर जाऊ शकत नाही. म्हणजे बाइंड करण्याचा अर्थ काय होतो? व्हॉट इज द मिनिंग ऑफ बाइंड? बाइंडिंगचा मिनिंग काय होते? त्या दोन पार्टिकलला किंवा दोन पेजेसला एकत्र आणणे. कळलं का? कंबाईन करणे. कळलं का? जस्ट लाईक दॅट. या सगळ्यांना एकत्र राहण्यासाठी जी एनर्जी लागते त्यालाच बाइंडिंग एनर्जी म्हणायची. कळलं का? म्हणजे थोडक्यात काय? न्यूक्लियस मध्ये जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत
त्यांना एकत्र राहण्यासाठी काहीतरी एनर्जी लागलेली असणार आहे, बरोबर ना, काहीतरी एनर्जी यूज झालेली असणार आहे, त्या एनर्जीला काय म्हणायचं बाळांनो, बाइंडिंग एनर्जी. तर मजेशीर अशी गोष्ट आहे जी गोष्ट ऑलरेडी बाइंड झालेली आहे. मजेशीर गोष्ट अशी आहे, आता याच्यात जरा लक्ष द्या, ज्यामध्ये न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ऑलरेडी एकत्र आलेले आहेत, मग त्याची बाइंडिंग एनर्जी कशी शोधायची, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. हा चॉक आहे, माझ्या हातात एक चॉक आहे, हा चॉक आहे. हा चॉक दोन चॉक पासून बनलेला आहे, म्हणजे याच्यात दोन पार्टिकल आहेत चॉकचे, कळलं का? आणि हे दोन चॉकचे पार्टिकल एकमेकाला बाइंड झालेले आहेत आणि मग हा बिग चॉक बनला, बरोबर? मी काय सांगले परत एकदा शांतपणे आहे का. हा एक चॉक आहे, हा चॉक दोन पार्टिकल पासून बनलेला आहे आणि ते दोन पार्टिकल एकमेकाला बाइंड केलेत, म्हणजे एकमेकाला बांधून ठेवले, म्हणून तर हा मोठा चॉक दिसायला लागला तुम्हाला, बरोबर ना? मग हे किती एनर्जीनं ते चॉक, ते दोन पार्टिकल एकमेकाला बाइंड केलेले आहेत, किती एनर्जीने ते बाइंड केले, हे आपल्याला शोधून काढायचं. मग कसं शोधणार, प्रॅक्टिकली कसं शोधणार? मग मी काय करणार, ह्या चॉकला फोर्स लावणार, ह्या चॉकला काय लावणार, फोर्स किंवा एनर्जी लावणार, बरोबर ना, एनर्जी लावणार. मग मी पहिल्यांदा 1 अमाउंट ऑफ एनर्जी लावणार, 2 अमाउंट ऑफ एनर्जी लावणार, 3 अमाउंट ऑफ लावणार, 4 लावणार आणि 5 अमाउंटला हे दोन चॉक काय झाले बघा मला, सेपरेट झाले, बरोबर ना? म्हणजेच याचा अर्थ काय कन्सिडर करायचा, हे दोन पार्टिकल किती एनर्जीनं बाइंड झाले होते, याचा अर्थ काय काढणार आपण? याचा अर्थ काय आपण लावू शकतो की हे दोन पार्टिकल एकमेकाला किती एनर्जीनं बाइंड केले होते, किती एनर्जीनं. जर खरोखर एक एनर्जीनं बाइंड झाले असते तर ते सेपरेट झाले असते, बरोबर ना? आणि समजा 2 एनर्जीने लावले तर सेपरेट, म्हणजे ज्या मिनिमम एनर्जीला ते सेपरेट झाले त्या एनर्जीला काय म्हणायचं बाळांनो, बाइंडिंग एनर्जी. प्रॅक्टिकली अशी फाइंड आउट केली जाते. ऍक्च्युअली बाइंडिंग एनर्जीचा अर्थ असा असतो की ती एकत्र राहण्यासाठी लागणारी एनर्जी. तर जर दोन ऑब्जेक्ट ऑलरेडी एकत्र आले असतील तर त्यांची बाइंडिंग एनर्जी शोधायची कशी? ज्या एनर्जीला ते सेपरेट होतात तीच त्याची बाइंडिंग एनर्जी असते. म्हणजे एकत्र राहण्यासाठी लागणारी एनर्जी आणि वेगळं होण्यासाठी लागणारी एनर्जी काय असते, त्यांचं व्हॅल्यू काय असते, सेम असते. कळलं? मग तुम्ही जर आता 5 अमाउंटला दोघे सेपरेट झाले, इट्स ओके. तर 6 एनर्जी लावल्यावर पण सेपरेट होणारच ना, कारण ती जास्त आहे. 5 एनर्जीने ते एकत्र आहेत, म्हणजे मी परत त्यांना 5 एनर्जी लावली तर ते सेपरेट होतील, इट्स ओके. तर मी जास्त लावली तर तरी पण होऊ शकतात. कमी लावल्यावर होणार नाही, 5 पेक्षा लेस लावली तर होणार नाही, 5 पेक्षा ग्रेटर लावल्यावर ते नक्कीच होणार. कळलं का? 5 ही व्हॅल्यू मी तुम्हाला समजण्यासाठी घेतली आहे, ती कुठली स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर एक्झाम मध्ये 5 लिहायचं नाही, एक्झाम मध्ये 5 ही व्हॅल्यू लिहायची नाही, मी तुम्हाला समजण्यासाठी घ्यावी. कळलं का? जनरल म्हणजे मी एक्झाम्पल म्हणून घ्यावं. कळलं ना मी काय सांगतोय ते? मग त्याची डेफिनेशन कशी करते, ज्या मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जीला दोन पार्टिकल न्यूक्लियस मध्ये, ज्या मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जीला दोन न्यूक्लियस मध्ये पार्टिकल काय होतात, सेपरेट होतात, त्या एनर्जीला काय म्हणायचं, बाइंडिंग एनर्जी. सो व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस? न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय? द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी, काय सांगा बरोबर, ज्या कमीत कमी एनर्जीला हे न्यूक्लियसचे जे घटक आहेत त्याला काय म्हणायचं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, ह्या दोघांना एकत्रित काय म्हणायचं, म्हणजे ह्या न्यूक्लियसचे घटक कोण सांगा, या न्यूक्लियसचे घटक कोण, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला न्यूक्लियसचे घटक म्हणतो, त्याला एक वर्ड आहे, दुसरा एक वर्ड आहे न्यूक्लियॉन्स. काय म्हणायचं, न्यूक्लियसच्या घटकांना कुठला वर्ड वापरला मी, न्यूक्लियॉन्स. काय म्हणायचं, न्यूक्लियॉन्स. म्हणजे प्रोटॉनला पण मी न्यूक्लियस म्हणू शकते, न्यूट्रॉनला पण न्यूक्लियस म्हणू शकते. कळलं का? न्यूक्लियसच्या घटकांना काय म्हणायचं, न्यूक्लियॉन्स. परत एकदा रिपीट करतो मी, न्यूक्लियसच्या घटकांना काय म्हणायचं, न्यूक्लियस. म्हणजेच न्यूक्लियस मधून न्यूक्लियन्सना वेगळं करणे, त्या मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जीला काय म्हणायचं, बाइंडिंग एनर्जी. त्या मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जीला काय म्हणायचं, बाइंडिंग एनर्जी. सो व्हॉट इज मीन बाय बाइंडिंग एनर्जी? द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी, परत सांगतो बघा, द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी कुणाला दिली आपण, न्यूक्लियसला दिली, आणि त्यामुळे न्यूक्लियस काय झाले, सेपरेट झाले. न्यूक्लियस काय होणार, सेपरेट झाले. त्या एनर्जीला काय म्हणायचं, बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस. त्या एनर्जीला काय म्हणायचं, बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस. मग ती बाइंडिंग एनर्जी किती असते, वेगवेगळ्या एलिमेंट मध्ये ती नेमकी किती असते, ते आता आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये फाइंड आउट करायचं. तर त्याच्यासाठी आधी तुम्ही एक लक्षात ठेवा, आइन्स्टाईनचा फॉर्म्युला आपल्याला लागणार. कोणता सांगा, E is equal to mc². हा फॉर्म्युला जरा रीड करून ठेवा, पुढच्या लेक्चरला ह्या फॉर्म्युल्याचा रेफरन्स येणार आहे. कळलं का? नक्की. पुढच्या वेळी आपण काय स्टडी करणार आहे, मास डिफेक्ट म्हणजे काय, मास डिफेक्ट मुळे बाइंडिंग एनर्जीचा कर्व कसा आला, कुणाचा पिरियोडिक टेबल आहे ना आपला, हायड्रोजन, हिलियम, लिथियम, जो पूर्ण पिरियोडिक टेबल आहे त्याचा ह्याचा बाइंडिंग एनर्जीचा कर्व कसा येतो. मग त्याच्यामध्ये न्यूक्लिअर फिशन म्हणजे काय, न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय, या दोन एनर्जीचा आपण, म्हणजे ह्या दोन न्यूक्लिअर रिएक्शनचा आपल्याला स्टडी करायचं, हे पुढच्या लेक्चरमध्ये. कळलं का? आज फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा
आज आपण काय काय शिकलो, न्यूक्लिअर फोर्सेस. ओके, याच्यामध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, तो स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. नंतर काय अट्रॅक्टिव्ह आहे, चार्ज इंडिपेंडेंट आहे, आणि काय सांगितलं बघा तुम्हाला, शॉर्ट रेंज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय, इट इज अ मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी गिवन टू दी न्यूक्लियस फॉर विच द न्यूक्लियस गेट सेपरेट. न्यूक्लियस काय होतात मित्रांनो, सेपरेट होतात कुणापासून, न्यूक्लियस पासून. ओके, आणि पुढच्या लेक्चरला आपल्याला कुठला फॉर्म्युला रियूज करायचा मित्रांनो, आइन्स्टाईनचा फॉर्म्युला यूज करायचा, आइन्स्टाईनने दिलेला मास एनर्जी रिलेशन फॉर्म्युला. ओके, E = mc². ओके.